बजावलाय काय? आता मतदानाचा हक्क तर बजावलाच पाहिजे ना. पहिली विधानसभा ही असेल की तनपुरे घराण्यातील उमेदवार नाहीये. हा आहे ना, नाही आहेत. यावेळेला आम्ही माघार घेतली, ते थांबलेलो, आम्ही माघार थांबलेलो होतो. अजून काय जनतेला काय आवाहन करतात मतदानासाठी? जनतेला काय आवाहन करतात मतदानासाठी? जनतेने मतदान केलंच पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये काही असो, आपल्याला एवढा मतदानाचा अधिकार आपल्या घटनेने दिलेला आहे, तो आपण बजावलाच पाहिजे. प्रत्येकाला म्हणजे अंबानीला असो, नाही तर कोणी झोपडपट्टीचा संस्थेनं एकाला प्रत्येकाला एकच मतदान करण्याचा अधिकार आहे. एवढं महत्वाचं मत आहे आणि ते आपण नोंदवलंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. तुम्हाला नेमकं माघार घेण्याचं काय कारण होतं? त्यांना विचारा. तनपुरे घराण्याने पूर्णतः निर्णय घेतला या निवडणूक लढवायची नाही, माघार घेतली गेली. नेमकं काय कारण होतं? थांबायचं ठरलं, माघार नाही. आपण नेमकं कुठलं काय कारण होतं? त्यांनी सांगितलं, राजूने सांगितलेलं. तुम्ही किती होता ना मुलाखत. एक माजी खासदार, एक मोठे राजकीय नेते आणि प्राजक्ताचे वडील हे म्हणून तुम्ही या सगळ्या निवडणूक प्रक्रियेकडे कसं बघितलं? तनपुरे घराण्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला, तसं बघितलं तर तुम्ही निवडणुकीला उभे पण राहू शकले असतात. नाही, तसं काही नाही. निर्णय घेतलाय मी सगळ्यांनी, थांबायचं ठरवलं. काही कारण राजूदादाने दिलेली आहेत. त्यांनी शेवटची जी मिटिंग घेतली, त्या मिटिंगमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितले. त्याच्यापेक्षा वेगळं सांगायचं काही कारणच नाही ना. तुमच्याकडे ते आहेत सगळ्या मुलाखती. काय वाटतंय का ते भावनिक नातं जोडलेलं आहे राहुरी शहरात? नातं जोडलेलं आहे, पण त्या राहुरीच्या भल्यासाठीच निर्णय घेतला मतदारसंघासाठी. ऊन भरपूर आहे, नागरिकांना काय आवाहन करतात? नागरिकांना मी असं आवाहन करेन की लवकर ऊन वाढायच्या आधी लवकर येऊन मतदान करावं आणि प्रत्येकाने आपल्याला जो संविधानाने मतदानाचा हक्क दिलाय तो प्रत्येकाने बजावावा. प्राजक्ताच्या पहिल्या निवडणुकीपासून तुम्ही त्याच्या खांद्याला राहून तुमचा आशीर्वाद आला, मात्र ह्या निवडणुकीत प्राजक्ताला थांबावं लागलं. एक आई म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, त्यांनी जो निर्णय घेतला तो अगदी बरोबर घेतला.